जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि तो थरथरता आवाज, मिटलेले डोळे, काय सांगून गेले, कुठली मागणी केली आणि त्याचा आशय काय होता, या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर महाराष्ट्रातलं सरकार महात्मा गांधीच्या बंदरासारखं आहे, जे की अंध आहे. त्या सरकारला मराठवाड्यातील हे उपोषण दिसत नाहीये, कारण हे सरकार मुळात आंधळं आहे. इथला जन आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही. हे सरकार बहिरं आहे. येथील घटनेवर एखादी गोष्ट, एखादं वाक्य बोलता येत नाही, कारण हे सरकार मूक आहे. आणि सांगायची गोष्ट मित्रांनो, हे सरकार किंवा या महायुतीतले तिन्ही पक्ष फक्त आपल्या पक्षवाढीसाठी कार्यकर्त्याला सूचना करतायत आणि जरांगे पाटलाच्या उपोषणावर मात्र यांची कुठलीही दखल नाही. उद्या येऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. याची सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. त्याचं नियोजन करण्यासाठी वेळ आहे. पण जरांगे पाटलाकडं पाहण्यासाठी, त्यांचा शब्द ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, किंवा त्या आंदोलनावर काही बोलावं याच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. समाजसेविका अंजली दमानिया, तृप्ती देसाई व असे असंख्य, चेतन किरोडकर, असे असंख्य समाजसेवक जे की सबळ पुरावे देत असतात, पण या पुराव्यावरही विचार करायला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे वेळ नाही व गुंडांना पाठीशी घालणारं हे देशद्रोही सरकार आहे. अशा वेळी जर सरपंच संतोष अण्णा देशमुखाच्या कोणाचे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा हे सरकार तेथील मंत्र्याला पाठीशी घालत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचं प्रॉपर्टीमध्ये वाल्मिक कराड असतील, मंत्री धनंजय मुंडे असतील, यांचे व्यवहार आहेत. याचे सातबारे अंजली दमानिया यांनी समोर आणले, पण या सरकारला ते दिसत नाहीत. हे आणखीनही म्हणतात, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही. यापूर्वी अशोकराव चव्हाणांचे आरोप सिद्ध झाले होते का? अंतुलेचे आरोप सिद्ध झाले होते का? अजित पवारांचे आरोप सिद्ध झाले होते का? हे त्यांनीच तपासून पाहावं. पण हे निव्वळ मराठ्यांचा दुरुपयोग करणारे सरकार आहे. त्याच वेळी या विधान भवनामध्ये जे मराठ्यांचे 150 आमदार बसलेले आहेत, त्यापैकी अंतरवाली सराटीला फक्त मराठा 2 आमदार येतात. एक सुरेश अण्णा धस आणि दुसरे विजयसिंह पंडित. बाकीच्या आमदारांमध्ये का मराठ्याविषयी राग आहे का भेसळ आहे, असा प्रश्न यावेळी समाज जीवनात वावरणारे अनेक दिग्गज लोक विचारत आहेत की हे आमदार मराठ्यांचे आहेत का नाही. आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. त्यापैकी मराठवाड्यामध्ये 8 खासदार आहेत. 8 खासदारापैकी बजरंग सोनवणे सोडून एकही खासदार अंतरवालीकडे डोळे उघडून सुद्धा पाहत नाही. तेव्हा केवळ मतदानापुरतीच तुम्हाला जरांगे पाटलांची गरज होती का? मराठा समाजाचीच मताची फक्त खुर्चीवर बसण्यापुरतीच तुम्हाला गरज होती का? असाही प्रश्न यावेळी उपस्थित होतो. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात काय चाललंय हे त्यांना माहीत नसतं का?
त्यांनी उपोषणस्थळी जावं की नाही? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात येतात, सभा घेतात, पण उपोषणस्थळाकडे जात नाहीत. यावरून सरकार जरांगे पाटलाचं उपोषण बेदखल करत आहे का? आणि समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिकलेल्यांचे डोळे आंतरवाढीकडे तर विकलेल्यांचे डोळे बजेटकडे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण पाटलांचा तो थरथरता आवाज, मिटलेले डोळे आणि जरांगे पाटील जगा वेगळे. काय बोलले पाटील आज? पाटलांनी सांगितलं सरकारनं आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत बोलावं आणि हो अथवा नाही या 2 गोष्टीपैकी एक गोष्ट सांगावी. जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा, आणि द्यायचं असेल तर आमच्या मागण्या का मान्य केल्या नाही त्या मान्य करा. आणि जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला आमचा बळी घ्यायचा आहे का याचाही विचार करा. आणि गोष्ट पाटलांनी एक सांगितलं, आम्हाला उपोषण सोडावं लागेल, वेगळा मार्ग निवडावा लागेल, पण तुम्हाला सत्तेत बसू देणार नाही, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. आज जरांगे पाटलाच्या शब्दाखातर तिथं 100-200 मावळे उपोषणाला बसले आहेत. त्यांची काय हाल आहे हे सुद्धा सरकार अथवा प्रशासन पाहायला तयार नाही. या सरकारनं फक्त काय तर लाडकी बहीण हाच या सरकारचा फोकस आहे. बाकी युवा वर्गावर फोकस नाही, शिक्षणावर फोकस नाही, नोकरीवर फोकस नाही. मग या सरकारला का केवळ लाडक्या बहिणीनंच मतदान केलं का? त्या लाडक्या बहिणीच्या मुलांनी मतदान केलं नाही का? त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्यांनी मतदान केलं नाही का? आणि निवडणुकीपूर्वी आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी म्हणणारं सरकार आज तोंडात बोळा घालून बसलंय. धादांत कर्जवसुली चालू असताना हे सरकार कर्जमाफी करणार कधी? या सरकारनं दिलेलं एकही आश्वासन पूर्ण होत नाही. आणि गेल्या वर्षी 25 जानेवारीला जी अधिसूचना काढली त्यावेळेस पाटील आम्हाला वेळ द्या, पाटील आम्हाला वेळ द्या म्हणणारं हेच सरकार पूर्वीही होतं. खांदेपालट झाला म्हणून काही फरक पडत नाही. त्यावेळेसही मंत्रिमंडळात हेच होते, आजही मंत्रिमंडळात हेच आहेत. तेव्हाचे मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झालेत आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्री झालेत, पण मंडळी तीच आहे. मित्रांनो, विचार करा. यांना त्यावेळेस हरकतीसाठी वेळ हवा होता. आज निवडणुका होऊनही 2 महिने लोटून गेले तरी सुद्धा हे त्यावर विचार करायला तयार नाहीत. तेव्हा जरांगे पाटील म्हटले तसं आम्हाला वेगळाच मार्ग निवडावा लागेल व या सरकारला धडा शिकवावा लागेल. बस तुर्तास एवढंच. पण मित्रांनो, कृपा करून वेळातला वेळ काढा आणि एक दिवस अंतरवालीकडे चला. जय जिजाऊ, जय शिवराय.